आज ना मी दुधी भोपळ्याची भाजी बनवली आहे. ते पण एकदम टेस्टी लागत होती, कारण मी कधी बनवलेली नाही आणि खाल्ले तर नाहीच नाही. पण माझ्या मम्मीने म्हटलं तू खाल्ली नाहीस ना तर ठीक आहे, मी हेच बनवून देणार, म्हणजे तू नेक्स्ट टाईम खाशील तरी. म्हणून माझ्या मम्मीने बनवलेलं आहे. कारण तुम्ही माझ्या आजपर्यंतच्या व्हिडिओमध्ये कधीच बघितलं नसेल मी ह्याची भाजी केली आहे किंवा खाल्ले वगैरे. म्हणून मी माझ्या मम्मीने केलेलीच रेसिपी शेअर करते. तर साधी फोडणी दिली होती, जिरे लसूण वगैरे वाटून त्यामध्ये टमाटे वगैरे टाकले, कोथिंबीर. आणि तुम्हाला मी बऱ्याच व्हिडिओ म्हणजे 2-3 व्हिडिओ टाकलेले आहेत पुण्यामधल्या भाजीचे. तर माझी मम्मी ना काळा मसाला टाकते, जे स्पेशली आपल्या इकडेच भेटतो म्हणा, महाराष्ट्रामध्येच, माझ्याकडे काही भेटत नाही. तसं मी बनवला होता, पण आता तो संपलेला आहे, तर मला परत बनवावं लागेल. तर काय नाही, ठीक आहे, चला बनवते. कारण मला एक गोष्ट तर कळली आहे, काळ्या मसाल्याने भाजी खूप म्हणजे खूपच छान लागते. आणि बरेच पुणेरी लोक हे काळा मसाला टाकतात. पुणेरी म्हणण्यापेक्षा महाराष्ट्रीयन लोक म्हणलं तरी चालेल. आणि फोडणी दिल्याच्या नंतर त्यामध्ये दुधी टाकून घेतले. आणि तसं दुधीचे पराठे खूप मस्त लागतात. तुम्ही बनवलेत का? मला दुधीचे पराठे आवडतात बरं का, मी बनवलेत आणि खाल्लेत पण. पण भाजी कधी केली नव्हती. आणि साधी फोडणी देऊन त्याला परतून घेतलं. आणि ह्याला थोडा वेळ ठेवून द्यायचं तसंच. ह्याला पाणी वगैरे अजिबात घालायचं नाही. जर पाणी घातलं, त्याचंच पाणी सुटतं ना, त्यानेच भाजी छान शिजते. आणि नंतर शेंगदाण्याचे कूट वगैरे टाकलं. अशी होती माझी रेसिपी. चला भेटू पुन्हा.